या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसतंय पहा, तर समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC हे आपल्याला दिलंय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला AB समांतर PQ समांतर DC म्हणजे इथे आपल्याला तीन ज्या रेषा आहेत या समांतर आहेत, बरोबर. त्या या तीन समांतर रेषांच्या AD ही काय होणार, छेदिका होणार आणि BC ही छेदिका होणार. आणि म्हणून इथे आपल्याला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म इथे वापरायचा आहे. मग आता या गुणधर्माच्या आधारे आपल्याला काय मिळणार, तर पहा इथे आपल्याला जेव्हा तीन समांतर रेषा दिल्या जातात आणि त्यांच्या दोन छेदिका दिल्या जातात तेव्हा आपल्याला गुणोत्तर काय मिळतं, तर AP छेद PD बरोबर BQ छेद QC मिळतं, बरोबर की नाही. किंवा तुम्हाला जर उलट लिहायचं आहे तरी देखील तुम्ही लिहू शकता, म्हणजेच DP छेद PA बरोबर CQ छेद QB असं देखील लिहिता येतं. आता इथे पहिल्यांदा दिलेली माहिती ही आपल्याला उत्तरामध्ये लिहावी लागते. मग आपल्याला काय काय किमती दिल्या आहेत, तर पहा AP दिलेला आहे 15, PD दिलेला आहे 12, QC दिलेला आहे 14 आणि BQ आपल्याला काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी बाजू AB ही समांतर बाजू PQ ही समांतर बाजू DC ला दिलेली आहे आणि रेख AD व रेख BC ही त्यांची छेदिका आहे. आणि यामुळे आपल्याला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्माचा इथे वापर करायचा आहे. तर पहा आपल्याला गुणोत्तर काय मिळणार, तर AP छेद PD, मग मी लिहून घेतो AP छेद PD बरोबर BQ छेद QC मिळत आहे. मग आता आपण पहिल्यांदा गुणोत्तर लिहून घेतलं, मग याला कारण लिहायचं आहे, तर तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचे प्रमेय. या प्रमेयाच्या साहाय्याने आपल्याला हे गुणोत्तर मिळालं. मग AP छेद PD बरोबर BQ छेद QC लिहून झालं. आता आपण किमती भरूया. बघा AP ची किंमत आहे 15, PD ची किंमत आहे 12, BQ काढायचा आहे आणि QC ची किंमत आपल्याला 14 दिली आहे. मग आता बघा ज्याची किंमत काढायची आहे तो अंशामध्ये, मग 14ला दुसऱ्या बाजूला न्या, मग भागिले दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार, गुणिले होणार. 15 गुणिले 14 छेद 12 बरोबर BQ. आता याचं उत्तर शोधणार कसं, तर याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर पहिलं तर हे दोन्ही अंक 3च्या पाड्यामध्ये येतात, 3 चौक 12, 3 पाची 15. त्यानंतर अजूनही आपल्याला इथे संक्षिप्त रूप देता येत आहे. 14 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये येतात, दोनाच्या येतात की नाही. मग बे दोन्ही 4, बे साती 14 म्हणजे BQ ची किंमत ही आपल्याला काय मिळणार पहा, अंशामध्ये 5 आणि 7 हे गुणाकार रूपात शिल्लक राहिलेले आहेत. मग 5 गुणिले 7 छेद 2 राहिलेले आहेत. मग आता BQ बरोबर 7 5 35 छेद 2. आता आपल्याला इथे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. मग आता दोनाच्या पाड्यामध्ये 35 येतात का, नाही येत. मग भागाकार आला पाहिजे. मग आता 2 ने आपल्याला 35 ला भागायचं आहे. मग पहिल्यांदा भाग, बे एके बे, 3तून 2 गेले 1 राहिले, वरतून आले 5. मग दोनाच्या पाड्यामध्ये 15 पेक्षा लहान संख्या, बे साती 14 म्हणजे आपल्याला 1 शिल्लक राहिलं. 1 शिल्लक राहिला, अजूनही बाकी शून्य नाही आले म्हणून दशांश चिन्ह टाकायचं, 1 शून्य वाढवायचा. मग बे पंचे 10 होणार आणि अगदी सहजपणे आपल्याला जी किंमत शोधायची होती BQ ती आपल्याला मिळालेली आहे 17.5. म्हणजे पहा इथे आपल्याला सर्वात महत्वाचं कोणतं प्रमेय इथे वापर करायचा आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, बरोबर. आणि ते आपल्याला कळतं प्रश्नातल्या 3 समांतर रेषा आणि आपल्याला 2 छेदिका दिसत आहेत आणि म्हणून इथे आपण 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या प्रमेयाचा वापर करून ज्या 3 बाजू आपल्याला दिल्या होत्या त्याच्या आधारे आपण चौथी ही बाजू आपण शोधली. सोपं होतं की नाही उदाहरण. या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारले पहा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, एरिया ऑफ त्रिकोण ABC ची किंमत 16, एरिया ऑफ त्रिकोण PQR ची किंमत 25 दिली. तर AB छेद PQ या गुणोत्तराची किंमत काढायची आहे. मग आता पहा इथे आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळे पण दिसत आहेत आणि बाजूंचं गुणोत्तर पण दिसतंय. मग हे उदाहरण सोडवायचं कसं, तर सर्वात महत्वाचं आहे
कोणतं प्रमेय किंवा कोणता गुणधर्म वापरायचा आहे हे ओळखणं. तर आता इथे वेगळे पण काय आहे बघा, क्षेत्रफळ दिसतंय आणि बाजूंचा गुणोत्तर पण दिसतंय, पण आपल्याला हे सारखंच उदाहरण सराव संच 1.1 मध्ये पण आपण संकल्पना त्या समजून घेतल्या होत्या. पण त्या उदाहरणामध्ये आणि ह्या उदाहरणामध्ये फरक कोणता आहे, तर इथे आपल्याला एक चिन्ह आलेलं आहे समरूपचं. म्हणजे जर का दोन त्रिकोण समरूप दिले असतील तर आपल्याला इथे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरायचं आहे. हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल क्षेत्रफळ दिसतंय, बाजू दिसतंय, तर आपण क्षेत्रफळांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर वापरूया, तर ते इथे चालणार नाहीये. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्नामध्ये दोन त्रिकोण समरूप दिले आहेत म्हणून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय या उदाहरणामध्ये वापरलं जाणार. मग आता ते वापरण्यापूर्वी आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. काय काय दिलंय आपल्याला? एरिया ऑफ त्रिकोण ABC आपल्याला 16 दिलाय. एरिया ऑफ त्रिकोण PQR ची किंमत 25 दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे. आणि म्हणून जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR कसं मिळणार, तर ह्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग आता बाजू कोणत्या घेणार, तर आपल्याला ज्या विचारल्यात त्याच बाजू घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग हे सूत्र मिळतं. आणि त्यासाठी आपल्याला कारण लिहायचं आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. म्हणजे या प्रमेयाच्या आधारे आपल्याला काय मिळतंय, तर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ बरोबर दोन समरूप त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. हा वर्ग विसरू नका. आता पहा, आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABC ची किंमत 16 दिली आहे, PQR ची किंमत दिलेली आहे क्षेत्रफळ 25 आणि इथे AB वर्ग छेद PQ वर्ग आहे. आता नीट निरीक्षण करा, इकडे पण वर्ग दिसत आहेत आणि 16 पण वर्ग आहे, 25 पण वर्ग आहे. कसला वर्ग आहे? 16 हा 4चा वर्ग आहे आणि 25 5चा वर्ग आहे. ह्या दोन्ही संख्या वर्ग आहेत. मग आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला वर्ग येतील का? नाही, कधी कधी तुम्हाला इथे ज्या संख्या आहेत त्या वर्ग नसणाऱ्या पण येऊ शकतात. मग अशा वेळेला काय होणार, तिथे पहिल्यांदा संक्षिप्त रूप येते का पहा. म्हणजेच समजा इथे 16च्या ऐवजी 32 आहे, म्हणजे इथे आपल्याला समजा 32 आहे आणि इथे 50 आहे बरोबर. मग 32 पण वर्ग नाहीये, 50 पण वर्ग नाही, मग याला संक्षिप्त रूप द्या. म्हणजे काय, तर या दोघांना 2 ने भाग लागतो. मग काय मिळेल मला बघा, 2 ने भागला 16, 50 ला 2 ने भागला 25. म्हणजे जर सुरुवातीला ते वर्ग नसणाऱ्या संख्या दिल्या त्याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला बरोबर त्या वर्ग असणाऱ्या संख्या देखील मिळू शकतात. त्यामुळे इथे आपल्याला 16 आणि 25 हे 4 आणि 5चा वर्ग आहे. आणि मग मी काय करतोय, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतोय. मग दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतला तर मला काय मिळतंय, तर बघा AB छेद PQ मी पहिल्यांदा बाजू लिहिल्या आणि नंतर अंक लिहिले. 16 कसला वर्ग आहे? 4चा. 25 कसला वर्ग आहे? 5चा. म्हणजे मला जी किंमत काढायची होती AB छेद PQ ती अगदी सहजपणे 4/5 मला काढता आली. फक्त इथे लक्षात ठेवायचंय कोणतं प्रमेय किंवा कोणता गुणधर्म वापरायचा आहे तो लक्षात आला पाहिजे बरोबर. आणि इथे त्रिकोण समरूप दिलेला असल्यामुळे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयाच्या साहाय्याने आपण हे उदाहरण अगदी सहजपणे सोडवलेलं आहे.